कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी असं म्हणत फिरण्याची वेळ नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षकांवर आलेली आहे। नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जी विद्यार्थी संख्या कमी होत आहे ती विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील हे शिक्षक जे आहे ते वस्त्यांमध्ये जाऊन नवीन विद्यार्थी मिळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। स्वामी विवेकानंद शाळा आहे नागपूर महानगरपालिकेची। त्या शाळेतले शिक्षक जे आहे ते या ठिकाणी शेजारच्या वस्त्यांमध्ये जाऊन फिरतायत, भटकंती करतायत की विद्यार्थी मिळावे। गेल्या काही वर्षांमध्ये खाजगी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल जो आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती रोडावलेली आहे। सध्या नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांची संख्या 86 आहे आणि 4763 विद्यार्थी गेल्या वर्षी होते। गेल्या काही वर्षांमध्ये हे विद्यार्थी जे आहेत ते दिवसेंदिवस वर्षानुवर्ष घटत आहेत। त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढावी म्हणून शिक्षकांनाही टार्गेट देण्यात आलेलं आहे नवीन विद्यार्थी मिळवण्याचा आणि त्यासाठीच आपलं टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी असं म्हणत हे सगळे शिक्षक जे आहे ते परिसरातील वस्त्यांमध्ये जातात, नोंदणी करतात। आपल्यासोबत मॅडम आहे। मॅडम नाव काय तुमचं? माझं मीना पोद्दार। मॅडम काय करताय तुम्ही? आम्ही काही नाही, आमच्या शाळेची पटसंख्या वाढावी यासाठी खूप प्रयत्न करत आहे। वस्तीत जाऊन मुलांना सांगत आहे की 10वीमध्ये जर फर्स्ट क्लास आले तर म्हणजे पहिल्या 10मध्ये वगैरे आले तर तुम्हाला 50,000 वगैरे म्हणजे बक्षीस मिळते बा। तर मुलांना कसं आजकाल कॉन्व्हेंटमध्ये पाठवतात त्यांच्या आईवडील, तरी पण आम्ही प्रयत्न करत आहे की आमच्या शाळेमध्ये जास्तीत जास्त ॲडमिशन होण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांनी ॲडमिशन घ्यावी म्हणून। तुम्हाला किती टार्गेट आहे विद्यार्थ्यांना, किती मिळाले आतापर्यंत? आतापर्यंत आम्ही दंतेश्वरी या एरियात फिरलो, मिळाले तसं म्हणजे 5-6 मिळत आहे। टार्गेट असते तुम्हाला? 10 मुलं वगैरे तरी झाले पाहिजे एका शिक्षकाला 10 मुलं झाले। किती मिळाले आतापर्यंत? आतापर्यंत मला मिळाले 10 मिळाले, आता अजून मिळण्याचा प्रयत्न करत आहे मी। माझी फिरताय रोज तुम्ही? रोज आम्ही 2 तास वगैरे फिरत आहे प्रत्येक वस्ती। सर तुमचं नाव? माझं नाव राजकुमार बोंबाटे, मी प्रभारी मुख्याध्यापक विवेकानंद नगर माध्यमिक शाळा। किती टार्गेट आहे एका शिक्षकाला नवीन विद्यार्थी मिळवण्याचं? जवळपास आमचा माझ्याकडे 9वा आणि 10वा वर्गच आहे, पण आम्हाला एका शिक्षकाला जवळपास 10 तरी पट नोंदणी करणं अत्यंत आवश्यक आहे। कोणी टार्गेट दिलंय? आमच्या शिक्षण अधिकारी। कोणी विद्यार्थी देता का विद्यार्थी असं म्हणत फिरताय तुम्ही? नाही वगैरे फिरत सर, पण पट नोंदणी करणं आम्ही हर वर्षी करतो, त्याच पद्धतीने आपण वर्षी करत आहे। संख्या कमी होत आहे म्हणून? नाही, संख्या कमी नाही, पण आमच्या याच्यात जास्त कल कारण आम्ही 1ली ते 10वी पर्यंत फ्री शिक्षण, 1 रुपया तर मी विद्यार्थ्याकडनं घेत नाही आहे आणि प्रत्येक मुलीला 4,000 रुपये वर्षाचे आम्ही देत आहे। नक्कीच या सुविधा आहे आणि तरीही गेल्या काही वर्षांमध्ये कॉन्व्हेंटकडे कल वाढलेला आहे। महानगरपालिकेच्या शाळातली विद्यार्थी संख्या रोडावत चाललेली आहे, त्यामुळेच विद्यार्थी मिळावे यासाठी प्रत्येक शिक्षकाला 10 विद्यार्थी नवीन विद्यार्थी मिळवण्याचं टार्गेट महानगरपालिकेकडनं देण्यात आलेलं आहे। आणि आपण बघू शकतो अशा प्रकारे शिक्षक वस्त्यांमध्ये जाऊन नवीन विद्यार्थ्यांची पटनोंदणी करण्यासाठी, नवीन विद्यार्थी मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।